आपल्या सर्वांचे स्नेही सूरज पाटील यांचा वाढदिवस, त्यानिमित्तानं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कौटुंबिक स्नेह मेळावा, स्वरधारा, भाव आणि भक्तिगीत हा कार्यक्रम या ठिकाणी काही प्रमाणात संपन्न झाल्यानंतर संपन्न होणार. सूरज पाटीलांनी पूर्व इतिहास सांगितला. बाळाराम पाटलांची जी लोकांकरता काम करण्याची मनाची इच्छा होती ती पुढच्या कालखंडामध्ये सूरज पाटलाच्या माध्यमातून ती पुरी होत आहे हे बघताना मला निश्चितपणे आनंद वाटतो. मला आकर्षित आलेपणा करणारे लोक नाही आवडत. समोरच्याचा सन्मान करावा, समोरच्याशी हितगुज करावं, आपल्या भावना व्यक्त कराव्या, आपलं मन उघडं करावं. शेवटी मी नेहमीच आजकाल मी राजकीय भाषण करतच नाही, त्याला अध्यात्मच भाषण करतो. महाराज, मी लोकांना आज मी वसईला रोहिदास समाजाच्या कार्यक्रमाला होतो आणि आगरी समाजाचे 2 कार्यक्रम वसई करून आता इथे मी आलो. मी त्या ठिकाणी सांगितलं की राजकीय भाषण आजकाल मुबलक भेटतात. तुम्ही कुठलाही चॅनल लावला तर राजकारणातली उनी जुनी काय 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 बघायला भेटतं, हैदोस. आणि त्याच्यापेक्षा मी नेहमीच सांगतो की मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे लोक आहेत. मग अशी सुरजने सांगितलं, आणि ती प्रेम करणारे लोक धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, म्हणजे हिंदू आहेतच, ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख. भाषिक म्हटलं तर दक्षिण भारतातल्या सर्वच प्रांतातल्या आणि उत्तर भारतातल्या अश्विनी त्रिपाठी तयार करते, दादा पण लोक करते. आणि त्याचबरोबर झोपडपट्टीतला असो, गावचा असो, शहरातला असो, गरीब असो, श्रीमंत असतो, एखाद्या दुथडी होऊन वाहणाऱ्या नदीसारखं त्या ठिकाणी मिळत असतं. आणि काही लोकांचं ठरतं डोक्यातून, काहींचं ठरतं मनातून. आणि आपण लोक ते मनातून ठरवणार, डोक्यातून ठरवणारे आपण नाही. डोक्यातून ठरवणारे म्हणजे पुढच्या भविष्य काळामध्ये कोणाकडून काय फायदा होणार आहे त्याचा विचार करूनच गोष्टी करतात. आणि प्रत्येक वेळेला व्यवहाराच्या गोष्टी करणाऱ्या माणसाला समाधान मिळत नाही. प्रत्येक व्यवहार हा नफ्याचाच असेल अशा प्रकारचा विचार करणाऱ्या लोकांना मानसिक समाधान कधी मिळत नाही. मी आज जे भाषण मी वसईला केलं ते इथं करतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी निश्चितपणे सांगतो की पहिले जीवन काय ते समजून घे. खाजगीत बोलतो मी. जीवन हे 4 टप्प्यामध्ये विभागले गेले: बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व आणि नंतर ह्या जगाचा सगळ्यांना निरोप घ्यायचा. पण थांबणारे कोणी का? मग मृत्यू हा अटल आहे. तर ह्या भयांगाच्या म्हणजे मटेरियलिस्टिक, म्हणजे घोडा, गाडी, बंगला, माडी, दाग दागिने, पैसा, हे नगरसेवक पद, सभापती पद, महापौर पद, आमदारकी, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, या अलवावरचा पाण्यासारख्या. आणि या गोष्टीला ज्यावेळी शक्ती प्रदान होते त्या शक्तीला अति गतिमान करून, शक्तिमान करून गोरगरिबांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम करा तर तुमचं आयुष्य अतिशय आनंदात जाईल हा विश्वास मी देतोय. भिकाऱ्याला चुकून जर आपला पाय लागला तर ते भिकाऱ्याची माफी मागायला पाहिजे का नको? लहान मुलाचा जर आपल्याकडून अपमान झाला तर त्याची सुद्धा दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. त्या लहान मुलाला सुद्धा मन असतं, भिकाऱ्याला सुद्धा. आणि किंबहुना भिकाऱ्याची माफी मागितल्यानंतर तो भिकाऱ्याचा सन्मान नाही होत, तो तुमचा स्वतःचा तुम्ही सन्मान करता.
त्याच्यातून तुमचं मन आपोआप हलकं होतं आणि मी योग्य वागलं याचा माणसाला आनंद मिळत असतो. तिकडे काही ठिकाणी लोकांना 10% पैसे दिले आणि 20 वर्ष झाली तरी 90%चा पत्ताच नाही. आता मी सांगितलं आमच्या नवी मुंबईमध्ये ते 12.5% वाट लावून टाकली. म्हणजे भाऊ बहिणीचा राहिला आणि बहीण भावाची नाही राहिली. गोष्ट खरी का खटी? बहिणीला वाटत नको माझ्या भावाकडे मागायला, पण तो भाचा सांगतो नाही तू जाच. आणि या सगळ्या व्यापामुळे नाती गोती दुरावत. आणि म्हणून मी एकच सांगतो की जीवन समजून उमजून, ज्याला इंग्लिश भाषेमध्ये प्लॅनिंग, नियोजन केलं पाहिजे जीवनाचं. जीवनामध्ये प्रत्येकाने आडाखा बांधला म्हणजे किती वर्ष मला जगायचं, त्या जगणाऱ्या वर्षामध्ये कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये मला काय काय करायचं याचं जर प्लॅनिंग तुम्ही नाही केलं तर ती तुटलेल्या धाग्यातली पतंग जशी ती हवेमध्ये गिरक्या घेते, कधी उजवीकडे कधी डावीकडे, अशा प्रकारे ते जीवन, त्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि म्हणून नियोजन पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, ज्याला इंग्लिशमध्ये लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. प्रत्येक माणसाला मन असतं. खाजगीमध्ये बोलतो की आपण म्हणतो की प्रभू म्हणजे ईश्वर, विष्णूने ज्याला म्हणजे सगळ्यांनी ठरवलं, ब्रह्मा विष्णू महेशाने, की विष्णूने या भूतलावर जाऊन अवतार घ्यावे. तर त्याला पहिला अवतार झाला प्रभू रामचंद्राचा, दुसरा भगवान श्रीकृष्णाचा, तिसरा भगवान गौतम बुद्धाचा, चौथा वर्धमान महावीराचा. आता कलीचा अवतार चालू आहे. आता कलियुगाचा अंत होण्याची वेळ आली. तर होणार आहे का नाही मला माहित नाही, पण बोलतात. वेदशास्त्र पुराण काय मी वाचले नाही, परंतु वेदशास्त्र पुराण आहेत, त्याच्यामधून चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो की त्याचा अवतार संपला. काय म्हणतो आपण? अवतार संपला म्हणजे त्याची तो शक्तीहीन झाला. अवतारावर जर त्याची डेफिनेशन करायची म्हटली तर ड्युरेशन बिटवीन बर्थ अँड डेथ, जन्म आणि मृत्यू मधल्या अंतरालाच अवतार म्हणतात. आणि जी लोक उन्मत्तपणे वागतात, दुसऱ्याच्या भावनाची कदर करत नाही, अशा लोकांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दुःखी होण्याचीच वेळ येते. आणि म्हणून मी या नव्या मुंबईमध्ये मी सांगेन की गणेश नाईकविषयी फार चांगलं बोलतील, मी गॅरंटी देणार नाही, परंतु माझ्याविषयी एकही माणूस वाईट बोलू शकणार नाही याची गॅरंटी मी देते. कारण मी कधी स्वप्नामध्ये दुसऱ्याच्या वाईटाचा विचार केला नाही आणि करायची गरज पण नाही. जगण्यासाठी काय लागतं? किंवा मी असं म्हणतो की जो पैसा आपली झोप खराब करतो तो पैसा आपल्याला नको आहे. पैसा साठवून ठेवला आणि कोणतरी चोर येतील आणि तू चोरून घेऊन जातील, IT वाले येतील, इन्कम टॅक्स वाले, ED वाले येतील. असा पैसा पाहिजे का? नको. काय करायचंय? म्हणजे तो पैसा ठेवणं म्हणजे डोक्याला ताप करून घेण्यासारखं. आणि म्हणून आपल्या गरजे एवढा पैसा ठेवायचा. शक्ती माणसाची उदारता असली पाहिजे. मन स्वच्छ असलं की शरीर स्वच्छ होतं. शरीर स्वच्छ झालं की समाजसेवा, राजकारण आणि गरजे एवढं अर्थकारण सुद्धा मस्त राहतं. आणि मी सांगतो की कोणी म्हणतात की काशीला गेला आणि नदीमध्ये आंघोळ केली की पाप संपतं असं बोलतात की नाही? तर ते खरं आहे का? जोपर्यंत तुम्ही केलेल्या कुठल्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होत नाही तोपर्यंत ते गंगेच्या नदीत बुडकी मारून राहिलं ना तरी ते पाप संपणार नाही. तुमचा पश्चाताप मनाला होईल त्या दिवशी पाप आपापच निघून जाईल. पाप म्हणजे काय? आपल्या भावांचे हक्क मारणं. बहिणी माझं म्हणे बहिणीला पण जे काय तिची इच्छा असेल तिला देऊन टाक. आता स्टॅटिस्टिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू, संख्याशास्त्रानुसार रवींद्र इताबाईच्या अकाउंटला जर 1 कोटी असतील समजा, सेव्हिंग अकाउंटला एका कुठला तरी, अशा आणखी 10-15 अकाउंट असतील तर त्याच्यातला एका अकाउंटला 1 कोटी असते, त्याच्यातला 10 लाखाचा चेक दिला
संख्याशास्त्राच्या अनुषंगाने तिथे शिल्लक 90 लाखांना, परंतु आध्यात्मिक शास्त्रानुसार ते 2 कोटी झालेले असतील महाराज. आणि मी तुम्हाला सांगतो की आज पैशाच्या पाठीमागे लागा, पैसा सापडणारच नाही, त्याचे समाधान मिळणार, पण पैसा पाठीमागे नका लागू, तुम्हाला गरजे एवढा पैसा आपोआप मिळतो. आता जेडी सुतार पहिल्यांदा 95 ला जेडी तू नगरसेवक झाला ना, जेडीला बांधकाम समितीचा सभापती बनवला होता आपण. अरुण सुतार माझा मित्र, म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठा. तसे माझे काही सहकारी माझ्यापेक्षा 8, 10, 15 वर्षांनी मोठे होते, परंतु सगळ्यांनीच ठरवलं की विल फॉलो हिम. आणि मी आज सांगतो, माझ्या एवढा खुश माणूस कोण नाही. 5 मिनिटांनी मी झोपतो, मला कसली चिंता वाटत नाही, भीती वाटत नाही. जर अपमान केला असेल दुसऱ्याच्या विषयी, मनामध्ये तुमच्या भावना जर चुकीच्या असतील तर भविष्यकाळचा प्रवास हा आनंदाचा राहणार नाही. रोल्स रॉयस गाडी, ब्रँडेड गाडी असते ना, कस्टमाइज गाडी, म्हणजे त्या गाडीची किंमत 15, 20, 25 कोटी रुपये. कधी ना कधी ती गाडी दरवाजा किरकिर करतो की नाही सदाजी, किरकिर होता की नाही? हाँ, कितना भी मरम्मत करो, सर्विस करो, लेकिन एक न एक दिन तो स्क्रैप में जाने वाला. हा पक्का जाणे वाला. जर का तुम्ही आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी केल्या असतील तर तुमच्या शरीरातल्या अवयव सुद्धा काही काही वेळेला दुःख द्यायला सुरुवात करते, परंतु केलेल्या चांगल्या कर्माची आठवण आल्यानंतर ते दुःख सुद्धा स्वीट पेन मध्ये, सुखद यातनामध्ये ते परावर्तित होते आणि मरणाचीच भीती वाटत नाही. आणि मी सांगतो की ज्याने दुसऱ्यावर अन्याय केला आणि कधीतरी पश्चाताप झाल्यानंतर त्याची माफी मागावी वाटतं, पण तो हायकोर्ट येतो, तो निघून गेलेला आहे. तो केलेल्या चिटिंग मुळे तो पश्चाताप दग्ध झाला, बिचारांनी आपले ह्या जीवनाची यात्रा संपवली, मग कधी कुठे वरती जाऊनच माफी मागायला लागेल. आणि म्हणून माझा दावा आहे की जी माणसं निर्ममतेने जगतात त्या माणसांना मृत्यूची भीती वाटत नाही. आणि जी माणसं अहंकाराने, पैशाचा अहंकार, खुर्चीचा अहंकार, मी कोणतरी आहे अशा प्रकारच्या भावनेतून वागतात, अशा लोकांना अंतिम टप्प्यामध्ये भीतीच वाटायला लागते. एक हिंदीमध्ये गाणं होतं की सजन रे झूठ मत बोलो. आता मुनावर बोलेल खुदा के पास जाना, मी बोलतो भगवान के पास जाना है. वहा हाती न घोडे, वहा पैदल जाणार. आणि त्या वेळेला पीए पण नसतो, ड्रायव्हर पण नसतो, बॉडीगार्ड पण नसतो. आणि जर का कर्म जर वाईट असतील तर तिथं जाताना माणूस भयभीत होतो. म्हणून सूरज पाटील सारखा कार्यकर्ता हा माझ्यावर, म्हणजे मला सगळ्या कार्यकर्त्याला मी काल जेव्हा सिडको एक्झिबिशन सेंटरला बोललो की नवी मुंबई मधले कार्यकर्ते, ऑल पार्टी, मी तर असं म्हणतो ना सगळ्या पक्षाचे, हे भ्रष्ट नाहीत. म्हणजे 19-20 उडदामाजी काळे गोरे, परंतु तुलनात्मक अन्य शहरांच्या नवी मुंबईतली संस्कृती, नवी मुंबईचे समाजसेवक, राजकारणी हे दुसऱ्यांपेक्षा 4 पावलं पुढे चांगले करतील. म्हणून भविष्यकाळामध्ये वाटचाल करण्याकरता, म्हणजे 1995 पासून 2020 पर्यंत, म्हणजे टोटल 25 वर्ष या नवी मुंबईच्या जनतेनं गणेश नाईक सांगितल्या माणसाच्याकडे धुरा दिली. आता शेवटचे आपले महापौर जयवंत सुतार, पहिले महापौर संजू नाईक, काल सुदैवानं त्या ठिकाणी संजू नाईक, जेडी सुतार, सागर नाईक, सुधाकर सोन, 4 महापौर एकाच वेळेला व्यासपीठावर बसले होते. पुढचा महापौर सुद्धा आपण सांगू तोच होणार आहे, त्याच्यात काही फरक नाही. आणि भविष्य काळामध्ये अशी ही जी गुणवान मुलं आहेत या लोकांच्या हातूनच समाजाची सेवा घडवून आणायची. आणि म्हणून विनम्रता, गोरगरिबांकरता
रात्रंदिवस झटणं. तो आमचा गिरीश तर त्याला स्वतःच त्या हॉस्पिटलच्या वातावरणातून एक रोग लागला होता त्याला. वुडसूड हॉस्पिटल. गिरीश गोष्ट खरी ना. अशा प्रकारे स्वतःला झोकून देणारे कार्यकर्ते आहेत आणि ते माझं बल आहे. परत बोलला की इतक्या हे बघा, माणूस काय खाण्याने काही शक्ती वाढत नाही. तुम्ही जर का एखाद्या माणसाचं काम केलं त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, ती शक्ती आपोआप तुमच्यामध्ये येते. आणि म्हणून दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. आणि ते बर हुकूम सूरज पाटील करतोय म्हणून सूरज पाटलामध्ये मध्ये का सूरज पाटीलच्या त्या आयुक्ताच्या दारासमोर मी ज्याला टीव्हीला बघितलं म्हणजे अरे याने पण आंदोलन केलं, उपमर्द नाही कोणाचं केलं, तोडफोड नाही केली. आणि शेवटी अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे. एखाद्या माणसाची त्याची चूक योग्य शब्दामध्ये योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे. आणि म्हणून सूरज पाटील सारख्या कार्यकर्त्याचा मला अभिमान वाटतो. भविष्य काळामध्ये हा कार्यकर्त्यांचा संच वाढत जाईल. आणि आता हे सगळे समोर बसलेले ते हे सगळे अष्टपैलू लोक आहेत. या हिऱ्यांना काहींना जे त्याला काय म्हणजे पारखले, निरखले, त्याला पैलू घडवले, काहींना अजून थोडेफार अजून घडवायचे. आणि विश्वास आहे माझा की नवी मुंबईची जनता त्यांच्याकरता लढणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना शक्ती देईल. सूरज पाटील सारखा कार्यकर्ता सभागृहात जाऊन समाजाची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी तत्पर राहील. त्याला 100 वर्ष आयुष्य मिळेल ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.